माझ्या सर्व लाडक्या बहिणींना 2100 रुपये लगेच मिळणार। सर्वात मोठा निर्णय, तारीख ठरली। स्वतः मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना दिली माहिती। योजना, कोणाचीही योजना बंद होणार नाही आणि कोणतेही नवे नियम लावणार नाही। आता तुमच्याकडे चारचाकी असो नाहीतर तुमचं उत्पन्न जास्त असो, टेन्शन घेण्याची गरज नाही। सर्वांसाठी गुड न्यूज आहे। कोणतेही नवे नियम नाही, कोणतेही नव्या निकष नाही, फक्त हे मोजके नियम पाळा आणि 2100 रुपये तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार। लाडक्या बहिणींनो, आता टेन्शन घेऊ नका, योजना नेहमी सुरू राहणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळशी बोलताना सांगितलं। आणि इकडे बातम्या छापून येतात बंद झाली असं काही ते बंद करण्याचं कारण नाही आहे। दुसरं, दोन्ही योजना बंद झाल्या वगैरे ही चुकीची माहिती आहे। आम्ही चालवणार आहोत। एकदा या सगळ्या योजनांच्या संदर्भात आढावा मात्र आम्ही घेणार आहोत। जसं लाडकी बहीण योजनेमध्ये साधारणपणे 10 लाख, 12 लाख, 15 लाखापर्यंत देखील आकडा हा जाऊ शकतो। त्यातल्या अनेक बहिणींनी स्वतःहून आता ते सोडणं सुरू केलेलं आहे, पण त्यांनी आतापर्यंत जो काही घेतलेला पैसा तो काही आम्ही परत मागणार नाही। तो पैसा हा त्यांच्याचकडे राहील। कोणाचीही योजना बंद होणार नाही। आता लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। ज्या बहिणी पात्र आहेत आणि ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांचंही टेन्शन आता गायब झालं आहे, कारण की सरकारने निर्णय तशा पद्धतीचा घेतलेला आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी सर्व लाडक्या बहिणींना खुशखबर दिली आहे। बहिणींच्या डोळ्यात आनंदाश्रू आले। मुख्यमंत्री साहेबांची भेट घेण्यासाठी यवतमाळमधील 20 महिला, धुनी भांडी करणाऱ्या 20 महिला ज्यावेळेस पहिल्यांदा विमान प्रवास करून मुख्यमंत्र्यांना भेटायला आल्या, तर त्यावेळेस त्यांनी त्यांची व्यथा मांडली। मुख्यमंत्र्यांना त्यांनी आग्रह केला आणि त्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलं मोठं आश्वासन, ज्यामुळे माता भगिनी हर्षोल्लासित झाल्या। आता ज्या माता भगिनी योजनेत बसत नाही त्यांना दुसऱ्या योजनेअंतर्गत पैसे देण्याचा निर्णय केला। आता माता भगिनींना 10,000 रुपये मानधन देखील सुरू करण्यात येणार आहे। याविषयी प्रश्न विचाराधीन आहे। कोणत्या महिलांना 10,000 रुपये मिळतील याविषयी व्हिडिओमध्ये माहिती सांगण्यात येणार आहे। काल बहिणींसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठ्या घोषणा करून टाकल्या, निर्णय घेऊन टाकले। 2100 रुपये देण्याविषयी देखील मोठं विधान केलेलं आहे। विरोधकांच्या टीकेला उत्तर देत सकाळशी बोलताना त्यांनी सांगितलं की योजना बंद होणार नाही। राज्य शासनाच्या 40% बजेटवर लाडकी बहिणीचा भार जर येत असला तरीही बंद होणार नाही। मोठी खुशखबर, आता 2100 रुपये देखील मिळणार आहे। याची तारीख ठरली, यादी जाहीर, पण त्यासाठी नियम आहे, ते नियम समजून घ्या। जर नियम समजून घेतले नाही तर फक्त 1500 मिळतील, 2100 मिळणार नाही, किंवा तुमची योजना बंद होईल आणि बाकीच्या महिलांना 2100 मिळत राहतील। कारण की अपात्र महिलांची संख्या दररोज वाढत आहे। अपात्र होण्याची भीती तुम्हाला वाटत असेल तर घाबरू नका, तुमचं टेन्शन कमी करून टाकलेलं आहे। तुमच्यासाठीही आता मुख्यमंत्र्यांनी गुड न्यूज दिलेली आहे। फक्त आता 8व्या हप्त्यासाठी हे 5 नियम बारीकपणे समजून घ्या। कोणतेही नवे निकष नाही, फक्त हे 5 नियम 2100 रुपयासाठी समजून घ्या। त्यानुसार लगेच हे काम करा। 8वा हप्ता येणार म्हणजे येणार। फक्त 5 नियम आहे जे तुम्ही समजून घ्यायचे आहे। 2100 रुपये मिळवण्यासाठी हे 5 नियम खूप गरजेचे आहे। 5 टप्प्यामध्ये आता पडताळणी सुरू आहे। कोणत्या 5 टप्प्यानुसार पडताळणी होईल याविषयी लक्षपूर्वक समजून घ्यायचं आहे। हा व्हिडिओ जर पूर्णपणे बघितला तर काही समजणार तरच तुम्हाला समजेल। पूर्ण व्हिडिओ पहा तरच पूर्ण माहिती समजेल। अर्धा व्हिडिओ पाहिला तर अर्धेच नियम समजतील आणि योजनेबाहेर व्हाल, कारण की दररोज लाभार्थींची संख्या कमी होत आहे। काल 5 लाख होत्या, कदाचित 10 लाख, 15 लाख। स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 15 लाखापर्यंत महिला अपात्र होऊ शकतात। पण तुम्हाला जर अपात्र व्हायचं नसेल तर कोणते नियम आहेत लक्षपूर्वक पहा। 2100 रुपये संदर्भातली गुड न्यूज देखील तुम्हाला सांगणार आहेत। सर्वप्रथम आपण व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी जी गुड न्यूज आहे, मुख्यमंत्र्यांनी सांगितली की आता बहिणींना वाटत होतं आम्हाला हप्ता मिळणार नाही, आम्ही अपात्र होऊ, अपात्र झाले आमचे पैसे काढून घेतील, तर अशा प्रकारची भीती संपलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी एक मोठी गुड न्यूज दिली की कोणत्याही माता भगिनींचे पैसे आम्ही वापस घेणार नाही। पैसे जे आहेत ते त्यांच्याकडेच राहतील। आणि ज्या वृत्तपत्रामध्ये ज्या बातम्या येत आहेत की सरसकट महिला अपात्र होत आहेत, योजना बंद होणार आहे, तर तसं कुठल्याही प्रकारे नाही, सगळं काही खोटं आहे। आता फक्त हे 5 नियम पाळा आणि 2100 रुपये मिळवा। सगळ्यात महत्त्वाची अपडेट, मोठी आनंदाची बातमी आली आहे। आता कोणत्या 5 नव्या 5 नियमांनुसार तुम्हाला पैसे मिळतील, ते कोणते 5 नियम आहे लक्षपूर्वक आता समजून घ्यायचं आहे। कारण की हप्ता वाढलेला आहे, हप्ता 1500चा 2100 झालेला आहे।
आता पहा, पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महिला अशा सापडलेल्या आहे की ज्या अपात्र झालेल्या आहेत. आता मग त्या का अपात्र झाल्या आणि काय कारण आहे आणि तुम्हाला कोणते 5 नियम जे आहेत ते पाळायचे आहेत ते तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. 5 नियम लगेचच्या लगेच तुम्हाला समजून सांगितले जाणार आहे संपूर्ण सविस्तरपणे. त्यामुळे व्हिडिओमध्ये सोडू नका. व्हिडिओ जर सोडला तर नियम समजणार नाही आणि मग पुन्हा रडत बसू नका की आम्हाला हप्ता मिळाला नाही. त्यामुळे नियम एकदा समजून घ्या. जर काही डाऊट आला कोणत्याही क्षणी तर कमेंट करा, आम्ही कमेंटमध्ये तुम्हाला उत्तर देऊ. आतापर्यंत किती हप्ते तुम्हाला जमा झाले याविषयी कमेंट करा. कारण की आता ज्या महिला निकषानुसार अपात्र होतील त्यांचे पैसे वजा केले जाणार नाही. अपात्र महिलांना जानेवारीपासूनचे पैसे मिळणार नाही, पण त्यांना जुलै ते डिसेंबरचे 7,500 रुपये मिळालेले आहे. त्यातला एकही रुपया वापस घेतला जाणार नाही. ते पैसे त्यांनाच राहणार आहे. ही मोठी आनंदाची बातमी आली. आता 2100 साठी कोणते नियम असणार आहे लक्षपूर्वक ऐका. 2100 साठी सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा नियम आहे तो म्हणजे 2.5 लाख रुपयाच्या आत उत्पन्न असणे. आता 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असलेलं त्यासाठी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट कशी बघायची आहे बघा, लक्षपूर्वक ऐका. आता आयकर विभागाकडून तुमची पडताळणी होणार आहे की तुमचं उत्पन्न जास्त आहे का कमी आहे आणि त्यानुसार तुम्हाला योजनेत ठेवायचं की नाही हे ठरणार आहे. आता पहिली गोष्ट, 2.5 लाखाच्या वर उत्पन्न कोणाचं चेक होणार की आता पहा 3 रेशन कार्ड आहेत पांढरं, पिवळं आणि केशरी. आता ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे तर ती लोक थोडीशी या नियमामधून त्यांना थोडीशी ढिलाई मिळू शकते. कारण की पहा, पिवळं आणि केशरी रेशन कार्डचा अर्थ काय होतो की पिवळं रेशन कार्ड म्हणजे तुमचं उत्पन्न 15,000च्या आत आहे आणि केशरी रेशन कार्ड म्हणजे तुमचं उत्पन्न 1 लाखाच्या आत आहे. म्हणजेच एका दृष्टीने तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे. म्हणजेच आता ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे तर त्यांनी थोडीशी काळजी इथं घेणं गरजेचं आहे. अर्थात पडताळणी सगळ्यांची होऊ शकते. आता जरी पिवळं आणि केशरी असेल त्यांना थोडासा दिलासा आहे. आता तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे कमेंट करा. पण आता ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी आहे आणि त्यांच्यासाठी दुसरी अट आहे बघा की जर 4 व्हीलर 4 चाकी वाहन असेल ट्रॅक्टर व्यतिरिक्त तर मग बाकी त्यांची पडताळणी बिलकुल होऊ शकते. कारण की पहा काय झालंय की बरेचसे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक आहेत. सरकार दरबारी त्यांची नोंद गरीब आहे किंवा जे आहे म्हणजे केशरी रेशन कार्ड धारक आहे किंवा पिवळं आहे तर ते गरीब आहेत अशी त्यांच्याकडे आहे की 1 लाखाच्या आत उत्पन्न आहे. पण जर त्यांच्याकडे 4 व्हीलर सापडली, परिवहन विभागाकडून डाटा जो अंगणवाडी सेविकांना दिलाय आणि त्यांना आढळून आलं की तुमच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे तर ते 4 व्हीलरची तर चौकशी होणारच, पण त्याचबरोबर तुमचं उत्पन्न कसं जास्त आहे तर याच्याकडेही त्या ठिकाणी सुई वळवली जाऊ शकते. त्यामुळे मग आता केशरी पिवळं रेशन कार्ड आहे 4 व्हीलर आहे का ते एकदा तुम्ही त्या ठिकाणी चेक करून घेणं गरजेचं आहे. 4 व्हीलर महिलेच्या नावे जर असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, तर त्या महिला कदाचित अपात्र होऊ शकतात. तर सरकारने काय सांगितलं आहे, आवाहन केलं आहे की मागचे पैसे आम्ही घेणार नाही. तर तुम्ही काय करा की तुम्ही जर तुमच्याकडे उत्पन्न जास्त असेल आणि 4 व्हीलर असेल आणि रेशन कार्डही कदाचित तुमचं म्हणजे पिवळं किंवा केशरी असेल तर कदाचित तुम्ही काय करायचं आहे की तुम्ही आपला जो आहे अर्ज देऊन तिथे जायचं आहे महिला बालविकास विभागात आणि तिथे जाऊन सांगायचं आहे की आम्ही अपात्र बसत आहोत की आम्ही निकषात बाहेर गेलो आहोत, काही कारण झालं आहे, अर्ज करून टाकायचा आणि आपला लाभ बंद करून टाकायचा. कारण काय होणार आहे, कदाचित जर मोठी कारवाई जर पुढे झाली तर कदाचित मग तुमचं रेशन कार्ड पिवळं आणि केशरी कदाचित बंद होऊ शकतं, अशी त्यामध्ये एक शंका असू शकते. तर त्यामुळे तुम्ही काय करा की हा लाभ जर तुम्ही बसत असाल, या आता हे 2 नियम सांगितले, पुढे अजून 3 नियम आहेतच, पण जर तुम्हाला वाटत असेल की आपण याच्यात बसत नाही, पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो, तर तुम्ही नक्कीच सरकारला जाऊन एक ॲप्लिकेशन करा, एक अर्ज द्या की आमचा लाभ बंद करून टाका. तुमच्यासाठी नक्कीच ते फायदेच होणार. 3रा नियम असतो सरकारी नोकरदार. आता सरकारी नोकरदार कोणी घरामध्ये आहे का तर ते देखील तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. कारण की सरकारी नोकरदार जर त्या घरात असेल तर त्याची नोंद स्वतः सरकारकडे आहे, त्यामुळं ते काय लपून त्या ठिकाणी राहणार नाही. 4थी गोष्ट आहे आयकरदाता आहे का घरामध्ये, कुणी आयकरदाता आहे का. आयकरदाता म्हणजे इन्कम टॅक्स भरणारा कुणी आहे का. आता इन्कम टॅक्स मागच्या वर्षीपर्यंत म्हणजे या वर्षापर्यंत 5 लाखाचं जे होतं आता ते वाढून जवळपास 12 लाखापर्यंत 12.5 लाखापर्यंत गेलं आहे. आता 12.5 लाखाच्या वर उत्पन्न असणारा जो व्यक्ती जर तुमच्या घरामध्ये कुणी आहे का ते आता पाहावं लागेल. पण आत्ताच्या सध्याच्या निकषानुसार 5 लाखाच्या आत उत्पन्न असणं गरजेचं आहे. कुणी आयकरदाता असेल तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी हा अर्ज करून आपला लाभ बंद केला पाहिजे. ते तुम्हाला फायद्यात राहील, कारण की मागचे 5 हप्त्याचे पैसे तुम्हाला आधीच आले आहे. आता त्यानंतर पुढचं जे आहे की कुणी आमदार, खासदार किंवा माजी आमदार, माजी खासदार अशा घरातून कुणी फॉर्म भरला आहे का, तर अशा प्रकारची आहे. आणि सगळ्यात मोठी शेवटची अट आहे बघा, जिच्यामुळे जवळपास 2 ते 2.5 लाख महिला बाहेर निघाल्या आहेत आणि अजूनही निघत आहेत. तर ती अट म्हणजे काय, ती अट आहे इतर योजनांचा लाभ घेत असणे. म्हणजे उदाहरणार्थ आता अशा महिला आहेत की संजय गांधी निराधार योजना जी आहे तर त्या योजनेच्या अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिला स्वतः महिला बालविकास विभागाने बाहेर काढलेल्या आहेत. तर तसं तुमचं आहे का लगेच पाहून घ्या. तुम्ही संजय गांधीचा लाभ घेताय का किंवा नमो शेतकरीचा लाभ घेताय का. कारण की PM किसानचा घेत असेल तर ती केंद्र शासनाची योजना आहे, तिच्यामुळे हे योजना बंद होणार नाही. पण नमो शेतकरीचा जर लाभ असेल
तर कदाचित तुमचे इकडचे पैसे तरी कमी होऊ शकतात किंवा तुमची योजना तरी बंद होऊ शकते. तर त्यामुळे अशाही शेतकरी महिला असतील किंवा निराधार महिला असतील किंवा इतर श्रावणबाळ असतील किंवा इतर कुठल्याही ज्या या असतील तर त्या योजनांचा लाभ जर घेत असाल तर त्यामुळे योजना बंद होऊ शकते. या 5 योजनांनुसारच तुम्हाला आता 2100 रुपये मिळणार आहे. 2100 कधी मिळणार? 1 मार्च रोजी जो महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होणार आहे तर ज्यामध्ये महिलांसाठी नक्कीच जास्त पैसे देण्यात येणार आहे आणि त्यावेळेस 2100 रुपये वाढवले जातील अशी देखील शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. तर तुम्ही त्याआधीच आपले सगळे ज्या गोष्टी आहेत 5 नियम सांगितले आहेत त्यानुसार तुम्ही कार्यवाही करून घ्या. तुमच्या सर्व गोष्टी चेक करून घ्या आणि तुम्हाला जर वाटत असेल आपण निकषात बसत नाही तर सरकारने ज्या पद्धतीने आवाहन केले आणि महिलांचं कौतुकही त्या ठिकाणी सरकार करत आहे की महिलांनी अर्ज वापस घेतल्यामुळे, तर तुम्ही नक्कीच त्या कौतुकास पात्र होताल जर स्वतःहून जर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज जर मागं घेतला तर. तुमचं काय मत आहे या अर्ज मागे घेण्याविषयी नक्की कमेंट करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माता भगिनीला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.